आजपासून मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू होतोय। नेत्यांना गावबंदी करा असे आदेश जरांगेंनी दिलेत। त्यामुळे अनेक गावांमध्ये आज मराठा आंदोलक पुढाऱ्यांना गावबंदी करू शकतात। दुसरीकडे जरांगे पाटील स्वतः सोलापूर आणि नांदेड दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर आहेत आणि इथं पनवेल, खोपोली, उरणमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत। त्यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर पनवेलमध्ये जनसंवाद सभा असेल। अजित पवार गटाकडून नुकतेच ठाकरे गटात आलेले संजोग वाघेरे यांना मावळ उमेदवारीची शक्यता आहे। जळगावमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे। तापी नदी पुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर मुक्ताईनगरच्या मेंढोदे गावामध्ये त्यांची जाहीर सभा आहे। शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंचा हा बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे निवडणूक पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। खासदार नवनीत राणा आज नागपूरमध्ये भाजपत प्रवेश करणार आहेत। यावर नवनीत राणा आधी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। निळा झेंडा घेऊन लढत होत्या, आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात अशी खोचक टीका आमदार बच्चू कडू यांनी केली। भाजपला लहान पक्ष संपवायचे, राणांचा युवा स्वाभिमान पक्ष भाजप संपवणार असल्याचं ते म्हणाले। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार आहे। भरवी ते इगतपुरी असा हा तिसरा टप्पा आहे। 16 गावांमधून जाणारा हा रस्ता 24 किलोमीटर लांबीचा आहे। तर इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून मुंबई ठाण्यामधून या मार्गाने शिर्डीला अवघ्या 1 तासामध्ये पोहोचता येणार आहे। वाशीमधल्या बाळासाहेब ठाकरे शेतकरी भवनचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते। सुमारे 7 कोटी रुपये खर्चून याची निर्मिती करण्यात आली। मात्र मंत्र्यांना लोकार्पणासाठी वेळ नव्हता। झी 24 तासने याबाबतची बातमी दाखवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली। त्यानुसार आज लोकार्पण होत आहे।